अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तिपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। श्री गजानन जय गजानन गण गण गणात गवते। अनुभवाचं नाव आहे कृपा करी तो भक्तासी धावूनी येतो वेगेसी जय गजानन। डिसेंबर 2017ची सुरुवात होती आणि मसक्तला नॅशनल डेची सुट्टी होती। मुलगा सून आणि त्यांचे मित्रमैत्रिणी असे आम्ही सर्व पिकनिकला गेलो होतो आणि परत येतानाचा रस्ता माहीत नसल्यामुळे माझ्या मुलाच्या मित्राच्या कारच्या पाठीमागे आमची कार असे येत होतो। माझ्या मुलाचा मित्र सेल्समध्ये असल्यामुळे त्याचा नेहमीचा रस्ता होता, पण अचानक एका पॉइंटला तो थांबला व म्हणाला रस्ता चुकलाय, पुढे डेड एंड आहे, पुढे जाता येणार नाही व गाडी मागे घ्यावी लागेल। आम्ही मागे उभे राहिलो व तो यू टर्न घेऊन गाडी वळवू लागला। तेवढ्यात टू व्हीलरवाला वेगाने आला व त्या मित्राच्या गाडीवर आदळून उंच उडून पलीकडे पडला। आम्ही जाम घाबरलो। माझी सून 7 महिन्यांची ती प्रेग्नेंट होती। पोलीस आले, त्या मित्राच्या गाडीवर आपटल्यामुळे त्याची गाडी जाम झाली। त्याच्या आईला मुक्का मार लागला होता। पोलिसांनी त्याच्या आईला आमच्या गाडीत बसून दिले व आम्हाला जायला सांगितले आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन गेले। आम्ही आता पुन्हा जिथून निघालो तिथे परत आलो, कारण रस्ता माहीत नव्हता। मग मुलाने GPS चालू केले तर आमची गाडी पुन्हा त्याच रस्त्याने आली व जिथे डेड एंड वाटला होता तिथून पुढे जाऊ लागलो। सगळं GPSच्या भरोशावर चालू होतं। सिंगल लाईनचा रस्ता, कुठेही लाईट नाही, एकही गाडी आली गेली नाही। असं आम्ही 25 मिनिटं फक्त सरळ सरळ येत होतो। गाडीत 5 लोक असून भयानक शांतता होती। मला फक्त माझी प्रेग्नेंट सून दिसत होती। अपघात झाल्यापासून मी मनात गणगण गणात बोलते हा जप सुरू केला। जवळजवळ 30 मिनिटांनी एक रोड लाईट दिसला, नंतर 5-7 मिनिटांनी एक कार समोरून आली। जवळजवळ 45 मिनिटांनी मसक्तच्या मेन रोडला लागलो। डोक्यात फक्त भाऊकवराचा तेलाऱ्याचा रस्ता चुकला होता तो प्रसंग आणि ओठांवर गणगण गणात बोलते हा जप। घरी आल्यावर हातपाय धुतले आणि पहिले महाराजांना दंडवत घातलं, पीठ साखर ठेवली। पुढे कित्येक रात्री झोप येत नव्हती। सुनेला काही झालं असतं तर तिच्या आईवडिलांना काय उत्तर द्यायचं होतं मी? रस्ता तोच होता, मग मित्राला चुकला असं का वाटलं? त्याच्याऐवजी आमच्या गाडीवर तो टू व्हीलरवाला धडकला असता तर काय झालं असतं? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात येत होते, पण त्या मित्रालाही काही झालं नाही। पोलिसांनी थोडा दंड भरून पाठवून दिलं। महाराजांच्या कृपेमुळे आम्ही घरी सुखरूप पोहोचलो। सौ गौरी गिरीश पटवर्धन बडोदे येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोलते टाईप करा। धन्यवाद।